शेतीसाठी रस्ता मागून थकला, आत्मविश्वासच हरवून बसला. नैराश्यग्रस्त शेतकऱ्याने दिला पत्नीसह जलसमाधीचा इशारा. समाजात बंधुतेचा अभाव दिसू लागला. आत्मभान हरवलेली मंडळी अडवणूक करू लागली. साहजिकच शेताच्या रस्त्याचे वाद वाढू लागले. रस्त्यासाठी 5 वर्ष संघर्ष करून थकलेल्या शेतकऱ्यांना पत्नीसह मान नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला. पंढरपूर तालुक्यातील नेपदगाव इथं राहणाऱ्या बाळू भगवान हेगडकर आणि संगीता बाळू हेगडकर या दाम्पत्यानं गुरुवारी सकाळी 11 वाजता जलसमाधी घेण्याचा इशारा दिला. हेगडकर कुटुंबाची नेपदगाव इथं शेतजमीन आहे, परंतु या जमिनीत जाणे येण्यासाठी रस्ता नसल्यानं सबंध कुटुंबाची मोठी अडचण निर्माण झाली. बाळू हेगडकर हे स्वतः अपंग आहे. चालता येत नसूनही त्यांनी मागील 4 वर्षापासून पंढरपूर तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवलेत. येथील तहसीलदारांकडून आपल्या शेताला रस्ता मिळणार नाही अशी त्यांची भावना झाली. त्यामुळे निराश झालेल्या हेगडकर दाम्पत्यानं मान नदीत जलसमाधी घेऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह पंढरपूरच्या तहसीलदारांनाही देण्यात आलं. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी बाळू हेगडकर यांच्याशी संवाद साधला. ते काय म्हणालेत पाहूयात. माझे नाव बाळू भगवान हेगडकर, राहणार नेपदगाव. माझी 4 एकर जमीन असताना मला त्यात जाण्यासाठी वाट नाही. या वाटेसाठी मी तहसीलदारकडे 23 सालापासून मागणी करत आहे. मी विनवणी करून मागणी करतो, तरी सुद्धा माझी दखल घेतली नाही. मी 15 सालला नोटीस काढलं 15 तारखेला, तरी सुद्धा माझी काय दखल घेतलेली अनेक नाही. मी उद्या 11 वाजता जलसमाधी घेणार आहे. तिथनं मोहर तर लेकरा बाळाला त्यांनी सुखी राहो अशी माझी नम्र विनंती.